वंदेहं श्रीगुरो श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च ॐ अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। नमः ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामिनिति नामिने। नमस्ते सरस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेषशून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे। वंशाकल्पतरुभ्यश्च
कृपासिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौरभक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्णा। सर्वांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दिल्याबद्दल धन्यवाद। आपल्यापैकी जगन्नाथपुरी धाम जे ओडिसा राज्यात आहे, तिथे कोण कोण जाऊन जगन्नाथजींचं दर्शन घेतलेलं आहे? बरेच आहेत. कोणी कोणी घेतलं नाही आहे? तर आजची चर्चा खास तुमच्यासाठी आहे. तर आपल्या इस्कॉन संस्थेचे संस्थापक आचार्य AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद. A आणि C म्हणजे कित्येकदा लोकांना प्रश्न पडतो. तर अभय चरण हे परमेश्वराचंच नाव आहे की ज्यांची शरणागती पत्करल्यानंतर तुम्हाला अभयदान मिळतं. या भौतिक जगामध्ये वेगवेगळ्या परिस्थितीत मनुष्य शरण जातो. आता समजा कोणी म्हटलं की अरे या विशिष्ट भागामध्ये आमचे एक परिचित रात्री येत होते आणि अचानक दोघा लोकांनी त्यांच्यासमोर असा सुरा बाहेर काढला, काढ सर्व पैसे. तर समोर एक विचित्र अकराळ विकराळ माणूस आहे आणि त्याच्या हातामध्ये एवढा मोठा सुरा आहे आणि तो म्हणतो सर्व पैसे मला दे. तर आपण त्याला विचारलं मग तुम्ही काय केलं? काय करतो, काय करणार, दिले सर्व पैसे. तर ही जी भावना आहे की शरणागती पत्करणे, शरणागत होणे म्हणजे माझ्या जीवाला धोका, मी पराभव पत्करला, हतबल झालो किंवा हतबल झाले. तर शरणागती ही या भौतिक जगामध्ये निराशा, हतबल, वैफल्य, चिंता, दुःख अशा सर्व भावनांशी अगदी तिचा संबंध निकटचा आहे. आणि जसं हिंदीमध्ये म्हणतात की दूध से जला, तो काय करतो, छास भी फूक के पिता. अशी मराठी म्हण आहे? नाही आहे ना? आहे काय मराठी म्हण काय आहे? अरे दुधाने जर का तोंड पडलं तर माणूस ताक पण फुंकून पितो. तर म्हणून प्रत्येक साधकाने आपल्या हृदयामध्ये असा हा प्रश्न निर्माण करावा की श्रीकृष्ण म्हणतात सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज.
अरे बापरे, आली ना पंचायत. हे हरेकृष्णवाले इथे इतकं सुंदर मंदिर तयार केलं आहे, सत्संग करतात, प्रसाद चांगला आहे, कीर्तन चांगलं आहे, जन्माष्टमी, राधाष्टमी, गौरपौर्णिमा, नित्यानंद चतुर्दशी, नरसिंह चतुर्दशी, सर्व उत्सव पण फार चांगले आहेत. पण मला एकच त्रास आहे, हे सारखे शरण जा शरण जा शरण जा. अरे किती शरण जाणार? आणि समजा शरण गेल्यानंतर भगवंतांनी काळजी घेतली नाही तर ही जी भावना आहे आपली, तिच्या मागे या गोष्टी आहेत की आपण इथे प्रत्येक गोष्टीला शरण गेलो म्हणजे आपला पराभव झाला. तर जे प्रभुपादांना त्यांच्या वडिलांनी नाव दिलं अभय चरण, भजहु रे मन श्री नंदनंदन अभय चरणार विंदरे. इथे गोविंद कविराज, रामचंद्र कविराजांचे बंधू, ते म्हणतायत की हे मना भजहु रे मन, की अरे मना तू काळजी करू नकोस. श्रीकृष्णांना शरणागत गेलेला आत्तापर्यंत कोणीही पराभूत झालेला नाही. हा जो गीतेतला श्लोक आहे की सर्व काही सोडून मला शरण ये. दुसरा पण एक श्लोक आहे, प्रतिजानी ही कौंतेय नमे भक्त प्रणश्यती. हे अर्जुन, तू जाऊन सगळीकडे ढोल ताशे घेऊन, त्यावेळच्या याच्याप्रमाणे सध्या सगळं व्हॉट्सॲपवरती एक एक नोटिसेस येतात, अनाऊन्समेंट्स, नोटिफिकेशन्स. पण पूर्वी राजे काय करायचे, एका माणसाचा जर आवाज एकदम चांगला दमदार आहे तर त्याला ढोल ताशे घेऊन नगरात एका बाजारहाटामध्ये मुख्य चौकात राहून तो डमडम 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 डम. पहिले कधी ऐका हो ऐका म्हणतात, दवंडी दवंडी पिटवणं. तर श्रीकृष्ण अर्जुन म्हणतायत तू दवंडी पीठ, गावोगावी जा, घरोघरी जा आणि सांग सगळ्यांना न मे भक्त प्रणश्यती, कधी माझ्या भक्ताचा कधीच नाश होणं शक्य नाही. कोणी म्हणेल की ही फार मोठी उपलब्धी आहे, कधीच नाश होत नाही. नाही, न मे भक्त प्रणश्यती. आता कोणी प्रश्न उपस्थित करेल की मग तुम्ही स्वतः का नाही सांगत, तुम्ही अर्जुनाला का सांगता सांगायला? ह्याच्यामागे पण एक गूढ अर्थ आहे. गीता सांगितली गेली कोणत्या ठिकाणी? कुरुक्षेत्राच्या युद्धभूमीवर. अर्जुनासमोर युद्ध करण्यासाठी कोण पावित्र्यात उभे आहेत? आचार्य द्रोण आणि पितामह भीष्म. जर का द्रोण आणि भीष्म पितामह समोर नसते तर अर्जुनाने गीतेसाठी काही विशिष्ट प्रश्न विचारलेच नसते की हे कृष्ण मला बघू दे कोण कोण आलेत या युद्धासाठी. बघ, हा दुर्योधन, हा दुःशासन आणि हे बाकी सगळे त्यांची कंपनी. झालं, शंख फुंकले आणि युद्धाला सुरुवात. असं झालं. पण श्रीकृष्ण इतके हुशार, भीष्म द्रोण प्रमुखतः. ज्यावेळी अर्जुनाने म्हटलं की बघू दे मला कोणाकोणाशी मला युद्ध करावं लागेल ते, तर श्रीकृष्णाने तो रथ असा हळूहळू हळू घेऊन बरोबर, हे बघ, हे तुझे गुरु आणि हे तुझे पितामह. आणि त्यावेळी मात्र अर्जुनासारखा विचारवंत, विचारी, मनस्वी आणि कृपाळू, सध्या जी तरुण मंडळी तुम्ही तुमच्या सिनेमात म्हणा किंवा असे जे सुपर हिरो जे असतात ते वेगवेगळ्या अस्त्रांनी शस्त्रांनी किंवा हवेत सुपरमॅन उडणारे, पण कित्येकदा हे लोक असे हृदयशून्य किंवा क्रूर असे दिसतात. अर्जुन काही तसा योद्धा नाही. त्याच्या मनात
एवढी सगळी सेना बघून त्याच्या मनात एकच विचार आला, हे सगळे आज नाही तर उद्या नाही तर परवा ह्या सगळ्यांचे ह्या ठिकाणी मृतदेह दिसणार आहेत. माझा हात तुटला आहे, पाय तुटला आहे, कोणाची पोट कापलं गेलं आहे, शिरच्छेद झाला आहे. कशासाठी? तर मला राज्याभिषेक करणे, आम्ही पांडव आम्हाला राज्य करण्यासाठी नको मला ते राज्य. आणि तू काय काय विचार करतो की भीक मागून खाईन मी, मला नको आहे राज्य वगैरे. राज्य सुख लोभेनं, मला लोभ नाही आहे हा. तर जे कोणत्याही मनस्वी म्हणजे पूर्णपणे मनाने विचार करणारा, विचारी विचारवंत असा अर्जुन होता. आणि म्हणून त्याच्या प्रश्नांना बरोबर उचलून धरून श्रीकृष्णाने संपूर्ण वेदांचं सार दिलं. भगवद्गीता तिचा उपदेश श्रीकृष्णाने सांगितला, अर्जुनाने ऐकला. तुम्हाला काय वाटतं किती वेळ लागला असेल या संवादाला? 1 महिना? अरे आपला गीता कोर्स तर किती 3 आठवडे 4 आठवडे 6 महिन्याचा कोर्स चालतो. काही असे लोक आहेत ज्यांनी 40 वर्ष दररोज गीता वाचलेली आहे. अजूनही त्यांना वाटतं अरे यात काय काय नवीन नवीन नवीन. प्रभुपादाने एकदा कोणी विचारलं की काय अंदाजे किती वेळ लागला? म्हणजे 1.25 तास. 1.25 तासामध्ये सर्व संपलं. तर अर्जुनाने प्रश्न कसे विचारले, श्रीकृष्णाने त्याला एवढी समर्पक उत्तर कशी दिली. श्रोता किती महान आहे, वक्ता किती महान आहे. तर श्रीकृष्णाने हे सांगणं की अर्जुना तू जाऊन सगळ्यांना सांग, कारण त्यांनी त्यांच्या मनात आलं की या युद्धभूमीवरती मी माझंच व्रत तोडणार आहे, मी माझीच प्रतिज्ञा भंग करणार आहे. आणि कोणती प्रतिज्ञा? जी त्यांनी दुर्योधन आणि अर्जुनाला सांगितलं की तुम्ही दोघंही माझे भाऊ आहात. आपण सर्व कुरुक्षेत्र युद्ध हे काही एक धर्म विरुद्ध दुसरा धर्म असं नव्हतं. एकाच परिवारातले 2 भाऊ, दोघेही कुरुवंशीय. कुरु जो एक राजा होता पूर्वी, त्या कुरुच्या परंपरेत आलेले दोघेही भाऊ. पण हे 100 जण म्हणायचे की आम्ही कौरव. आणि म्हणून त्यांनी ह्या 5 पांडव. खरं पांडव पण कौरवच आहेत. तुम्ही पहा काही काही श्लोकामध्ये अर्जुनाला श्रीकृष्ण म्हणतात एकेह कुरुनंदन, म्हणजे अर्जुन पण कुरु आहे, युधिष्ठिर पण कुरुवंशी आहे, भीम पण कुरुवंशी आहे. तर कोणती प्रतिज्ञा घेतली श्रीकृष्णाने की मी निशस्त्र असणार आहे. नाहीतर श्रीकृष्णाकडे काय शस्त्र नाही आहेत, सर्व शस्त्र त्यांचे सेवक आहेत. सुदर्शन चक्र आहे, गदा आहे. श्रीकृष्णाचं जे विष्णू रूप आहे त्याच्यामध्ये 4 गोष्टी आहेत. एक भक्तांचं डिपार्टमेंट आहे आणि एक असुरांचं डिपार्टमेंट आहे. भक्तांच्या डिपार्टमेंटसाठी काय आहे तर शंख आणि पद्म, कमळाचं फूल. तर ध्रुव महाराजांनी खूप कठोर तपस्या केली. त्या तपश्चर्येला त्याचं फळ म्हणून श्रीकृष्णाने त्यांच्या गालाला आपल्या शंखाने स्पर्श केला असा हलकासा. आणि एकदम धरा 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 श्लोक बोलू लागले. कमळ पण सुगंध. कमळाचं एक खरं कर्तव्य काय आहे? कर्तव्य म्हणजे त्याचं एक ते कशाचं प्रतीक आहे ते. कमळ चिखलात उगवतं, पण कमळ चिखलाचा एकही गुण घेत नाही. ज्या ठिकाणी अक्षरशः किडे पडले असतील, घाण येत असेल आणि माणसाची नाक दाबून जात असतील, पण तुम्ही ते कमळाचं फूल उचललं तर कमळाच्या फुलाला त्या चिखलाचा कोणताही गुण चिकटत नाही. कमळावरती किती पण टन पाणी ओतलं ते पाणी लगेच खाली जातं. तर म्हणून आपण आपल्या गुरूंच्या चरणांना चरण कमल म्हणतो. श्रीकृष्णांना आपण त्यांचे चरण कमल, त्यांचं सर्वच काही कमळाप्रमाणे सुंदर आहे. जसं कुंती देवी प्रार्थना करते
नमो पंकज नाभाय नमो पंकज मालिनी नमस्ते पंकजांग्रये. सगळंच काही कमळ कमळ कमळ. पंकज हा जो संस्कृत शब्द आहे पंकज, तर पंक म्हणजे चिखल, चिखलात जन्मणारं ते कमळाचं फूल. तर दोन गोष्टी भक्तांसाठी आणि चक्र आणि गदा ही असुरांसाठी. चक्र त्यांनी वापरलं शिशुपाल वधामध्ये. शिशुपालाचा जन्म झाला तर तो असा लांडग्या कोल्ह्याप्रमाणे मोठ्याने ओढू लागला आणि श्रीकृष्णाविषयी उल्लेख होताच अशा काय हिडीस शिव्या निघायला लागल्या त्याच्या तोंडातून. तो म्हणाले बापरे हे काय चाललंय. आणि त्याची आई आणि तो शिशुपाल पण श्रीकृष्णाचा एक बंधू, तो पण एक भाऊ. त्याची म्हणाली की हा एक म्हणतात ना मुलाचे पाय पाळण्यात दिसतात, तर हे महाशय आत्ता असे आहेत जन्मालेले, नंतर काय करेल तो. तर तिने म्हटलं हे बघ तू एक मला वचन दे, तू माझ्या मुलाचा वध करणार नाहीस. श्रीकृष्ण याच्यावरती फार सुंदर एक हे दिलं. एक एक अपशब्द, एक एक अपशब्द, शिवी, अपराध, वाचिक अपराध, जिभेने केलेला अपराध, ज्या एका अपराधाला मृत्यूदंड देण्यात तो सिरियस आहे, गंभीर आहे, असे 100 जर का त्याने अपराध केले ते पण सलग, तर त्याचा मी शिरच्छेद करणार. तर तो शिशुपाल मोठ्या झाल्यानंतर त्याच्या आईला सांगायची बाबा एक लक्षात ठेव हे 100 होऊ देऊ नकोस. तर तो श्रीकृष्ण असा आहे तसा आहे असा आहे नीच हे ते आणि मनात तो 99ला थांबायचा. आणि ते 99ची सिरीज संपली की आता आणखीन 99 बोलायला मोकळा. परंतु ज्यावेळी राजसूय यज्ञाच्या वेळी अग्रपूजा कोणाची करायची, सर्वप्रथम मान अग्र म्हणजे प्रथम, तर अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा. तर सहदेवाने म्हटलं की माझ्या मते श्रीकृष्ण हे एकमेव व्यक्तिमत्व असं आहे ज्यांचा आपण हा अग्रपूजा देऊन सन्मान करू शकतो. आणि मग भीष्मदेव म्हणाले अगदी बरोबर, अनेक राजे महाराजे म्हणाले अगदी बरोबर. हे पाहून शिशुपालला जी तळपायाची आग अशी मस्तकापर्यंत गेली आणि त्यातनं बाहेर पण निघाली. म्हणे अरे काय चाललंय काय या सभेत. मला वाटत होतं की या सभेमध्ये जरा तरी बुद्धिमान लोक असतील, सगळे एकापेक्षा मूर्ख निघतात तिथे. तुम्हाला काय अक्कल आहे की नाही. हा श्रीकृष्ण आणि जी त्याने सिरीज सुरू केली 1 2 3 4 90 91 92 93 94 95 96 त्या दिवशी त्याला एवढा उद्रेक झाला, राग क्रोध, की श्रीकृष्ण समोर उभे आहेत आणि तो 100वा अपराध करून गेला. आणि लोक म्हणत होते अरे नॉर्मली हा, अर्थात त्याचे पण काही तिथे सपोर्टर लोक होते. त्यांनी पाहिलं श्रीकृष्णाने क्षणाचाही विलंब न लावता आपलं विष्णू रूप प्रकट झालं. सुदर्शन चक्र तिथे असं वेगाने फिरत होतं आणि सुदर्शन चक्र म्हणजे भगवंताचे सेवक आहेत. एका क्षणार्धात ते निघालं आणि शिशुपालाचा शिरच्छेद झाला. तर त्याचा जे शिर इकडे शिरच्छेद होतो ना, तर जे खाली पडलं त्या पण डोळ्यामध्ये क्रोध, जिव्हा 121 शिवी देण्यास तयार. फक्त आता तो ब्लड सप्लाय होत नाही म्हणून ते शब्द बाहेर निघाले नाही. तर कधी कधी माणूस म्हणतो की एवढा राग, एवढा द्वेष. तर जसं प्रेम पण इतकं उत्कट प्रेम, उत्कट म्हणजे एवढं प्रेम कसं काय कोणी करू शकेल. तर या जगामध्ये प्रेम करणं फार कठीण आहे.
पण क्रोध आणि द्वेष करणं मात्र फार सोपं आहे, विशेष करून कलियुगामध्ये. कारण कली पहिल्यापासूनच समर्थन करतो रजोगुण तमगुणामुळे. रजोगुणामुळे क्रोध येतो आणि तमगुणामुळे मग आणखीनच बुद्धी भ्रष्ट होते. तर कोणी म्हणेल की तुम्ही एक जुनी गोष्ट सांगताय ज्यात एक माणूस, म्हणजे सध्या महाराष्ट्रात पण असे लोक आहेत ना बोलणारे की बिचारा शिशुपाल काय बोलला असेल ना, सोडून द्यायचं, एवढं काय त्याचं मनावर घ्यायचं. पण श्रीकृष्ण म्हणजे मोठे परमेश्वर आणि एवढी शक्ती म्हणून तुम्ही मारलं त्यांना. तर श्रीकृष्णाने ज्या असुरांचा वध केला ते काही आपल्या हिंदी फिल्ममधल्या व्हिलनला जसं कोणी हिरो मारतो तसं होतं का? पण तसं नाही, कारण हा पण रजोगुणी तो पण रजोगुणी. त्या रजोगुणी लोकांचं चरित्र वाचून तुमच्या मनात रजोगुण मात्र येईल. तुमचा जो रजोगुण आहे, तुमच्यातलं जे नीच वृत्ती आहे ती काही कमी होणार नाही आहे. परंतु गीतेत श्रीकृष्ण ठामपणे सांगतात, जन्म कर्म चमे दिव्यम. माझी जन्मकथा आणि माझी कर्म म्हणजे माझ्या लीला दिव्यम. कोणी म्हणजे दिव्यम म्हणजे काय? एवं यो वेत्ती तत्वतः. हे जो अशा सभेत बसून परंपरेने आलेलं ज्ञान जे श्रवण करतो, एवं यो वेत्ती तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैती. त्याच्या जन्माची दुःख समाप्त होतात. मामेती कौंतेय. मामेती सो अर्जुन. अर्जुन कौंतेय, कुंतीचे पुत्र. तर श्रीकृष्णाने जी प्रतिज्ञा घेतलेली की मी या युद्धामध्ये शस्त्र घेणार नाही, परंतु माझ्यासमोर भीष्म पितामह आहेत, ते काहीतरी करतील आणि मला माझी प्रतिज्ञा तोडावी लागेल. ती पण एक छोटीशी कथा आहे. तो कोणता दिवस युद्धाचा मला एवढं स्मरणात नाही आहे, पण 7वा-8वा दिवस असेल, कारण 10व्या दिवशी भीष्म पडले ना, 7वा-8वा दिवस असेल. दुर्योधनाने पितामहाकडे जाऊन सांगितलं की तुम्ही ना मनाने युद्ध नाही करत आहात. ते म्हणजे किती केलं तरी हा नतद्रष्ट माणूस मला शिव्याच घालतो सारखा. एक तर माझं पांडवांविषयी प्रेम आहे, पांडव धार्मिक आहेत, पण मी हे वचन दिलं आहे की हे जे सिंहासन आहे हस्तिनापूरचं, त्या सिंहासनासाठी मी एकनिष्ठ असेन. त्याच्यावर जो कोणी बसेल त्याची मी आज्ञा पालन करेन. आज त्या ठिकाणी धृतराष्ट्र बसला पाहिजे, पण तो अंध आहे, तर त्याने दुर्योधनाला बसवलं आहे आणि त्याने आज्ञा केली आहे, मला दुर्योधनाची आज्ञा खरी पालन करायची नाही आहे. तर मनात म्हणाले की या पाप्याला काय सांगावं आपण, किती याची सेवा केली तरी हा कधी संतुष्ट होणारच नाही आहे. तर मला काय करू मी? तर मी काय करू म्हणजे एवढे तुम्ही दिवस युद्ध करताय आणि हे पांडव अजूनही जिवंत आहेत की. चल ठीक आहे, माझ्याकडे 5 बाण आहेत, ते उद्या त्यांचा उपयोग करून मी एकाही पांडवाला जिवंत ठेवणार नाही. तो दुर्योधन मला आता ठीक आहे. त्यावेळी तुम्हाला कल्पनाही करता येणार नाही असं युद्ध व्हायचं. सूर्य उगवला, शंखध्वनी, युद्धाला सुरुवात. सूर्य अस्ताला गेला की पुन्हा शंखध्वनी, आणि मग ते एकमेकांना भेटतायत काय, हसतायत काय, बोलतायत काय. आश्चर्य आहे नाही? दिवसभर युद्ध करायचं, नंतर चलो हात मिलावं. तू तो जो बाण मारलास ना तो बरोबर मला माहिती होतं, म्हणून मी तो असाच चुकवला की असे ते
किंवा कोणी म्हणेल आज वाचलास तू, उद्या ये, हे बघतो तुला मी बरोबर. कारण का ते खरे क्षत्रिय होते. त्यांना एका गोष्टीची कल्पना होती, मेलो स्वर्गवास निश्चित, जिवंत राहिलो तर इकडे पृथ्वी भोगायला मिळेल. पण हे असं जायबंदी होऊन जखमी होऊन असं काही नाही. मारायचं तर पूर्ण मार, नाही तर मी तुला मारतो. सध्या लोकांना वाटतं की मला फार राग येतो म्हणून मी क्षत्रिय आहे. हे अशातला काही भाग नाही आहे. नुसता राग कोणाला येऊ शकतो, तो कंट्रोल करणं खरं महत्त्वाचं आहे. तर दुर्योधनाने पितामहांच्या शिबिरात जाऊन सांगितलं ते 5 बाण माझ्याकडे द्या. तर म्हणाले या कसा विचित्र माणूस आहे, याचा विश्वास पण नाही आहे की मी हे बाण नीट हे करू शकतो. ठीक आहे घे. आणि इकडे अर्जुन आता शयन निद्रा घ्यायची, आता रात्रभर ती तयारी करत असताना श्रीकृष्णाने म्हटलं उठ. तुम्ही काय उठ, दुर्योधनाच्या शिबिरात जा, त्याला सांग की एका गंधर्वाशी युद्ध करताना तू त्या गंधर्वाला हरवलं होतंस आणि त्यावेळी तुला दुर्योधनाने एक वरदान दिलेलं की काय हवं ते तुला देईन मी. त्याला त्याचं स्मरण करून दे आणि ते 5 बाण घेऊन ये. की त्या 5 बाणाने काय होणार आहे. अरे हे 5 बाण म्हणजे उद्या तुमच्या पांडवांचा शेवटचा दिवस असेल तो, जर का हे बाण वापरले तर. अर्जुन म्हणाला ठीक आहे. अर्जुन जातो दुर्योधनाकडे. काय बंधू, काय समाचार, युद्ध संपावं. तू म्हणशील तर मी युद्ध आत्ता संपवेन आणि तुला पाहिजे तर काही अर्ध राज्य देईन. त्याला माहिती आहे अर्जुनासारखा क्षत्रिय असं यावेळी कधी काही मागणार नाही. यावेळी मागणं म्हणजे भीक मागण्यासारखं आहे. अर्जुन म्हणाला नाही, युद्धाची काही संपायची गरज नाही आहे, मला ते 5 बाण पाहिजे. आणि दुर्योधनाने क्षणभर विचार केला की ठीक आहे. भीष्मदेव यांचा एक ते योद्धा तर होतेच, त्यांनी आपले गुरु परशुराम यांना पण स्वतःला पराभूत करू दिलं नव्हतं. त्यांनी आपल्या गुरूंना पराभूत नाही केलं, पण गुरुला पण शिष्याला पराभूत करता आला नाही. आणि त्यांच्या वडिलांनी महाराज शांतनूने त्यांना एक वरदान दिलं होतं. तुम्हाला माहिती आहे, इच्छा मृत्यू. तुझी इच्छा असेल त्याच वेळी तुला मृत्यू प्राप्त होईल, नाहीतर तुला कधी मृत्यू नाही. तर एवढा मोठा युद्धा गुरूंना पण त्यांनी पराभूत होऊ दिलं नाही, गुरूंकडून पराभूत झाले नाहीत ते. तर दुर्योधना ठीक आहे हे घेऊ. दुसऱ्या दिवशी युद्ध सुरू झालं. भीष्माने म्हटलं की आण ते बाण. ते म्हणाले एक सांगायचं आहे तुम्हाला, काल काय झालं, काल रात्री अर्जुन आला आणि मला म्हणाला की हे असं मला पाहिजे म्हणून तू काय केलंस. दिले त्याला. ते म्हणाले ही चालबाजी अर्जुनाची नाही आहे, ही या वासुदेवांची आहे. म्हणाले ठीक आहे. तर मी जे व्रत घेतलेलं, मी जो पण केलेला की मी दुर्योधनाला वचन दिलं होतं की उद्या मी या 5 बाणाने पांडवांना मारणारच, आणि यात या श्रीकृष्णाने विघ्न आणलेलं आहे. माझं वचन तुम्ही उद्या तोडणार, मी पण तुमचं वचन उद्या तोडणार. आणि तुमचं वचन कोणतं होतं की मी कधी हातात शस्त्र घेणार नाही, ते मी उद्या जगाला तोडून दाखवणारच. तर श्रीकृष्णाने हे पहिल्यांदाच माहिती होतं की काहीतरी गडबड होणार आहे आणि माझं नाव कलंकित होईल. कलंकित म्हणजे कसं काय, अरे यांनी मोठं वचन घेतलं की मी निशस्त्र राहीन, पण शेवटी त्यांना ते वचन तोडावं लागलं. ते कसं, तर हे 5 बाण तर निष्फळ झाले. मग भीष्म इतक्या त्वेषाने युद्ध करू लागले. हजारो सैनिक जे समोर होते त्यांना ते नुसते जायबंदी करतायत, ठार मारतायत, लोक इकडे तिकडे हत्तीवरून पळतायत,
घोडे पळतायत, सारथी मारले जात आहेत, आणि अचानक समोरचे सर्व जे योद्धे ते पळून गेले, आणि हे समोर श्रीकृष्ण आणि हे समोर भीष्मदेव. आता काय? अर्जुनाने एक बाण उचलला, याने एका बाणाने तो तोडून टाकला, त्याचं छत्र होतं ते तोडून टाकलं, आणि आता एक बाण घेऊन भीष्मदेव आता तो अर्जुनावरतीच रोखताय. तेवढ्यात श्रीकृष्णांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, त्यांनी सरळ रथातनं खाली उडी घेतली, आणि ते असे इकडे तिकडे बघू लागले की काय तलवार मिळते ती तुटलेली, बाण तुटलेला, भाला तुटलेला. त्यांनी शेवटी एक रथ होता, त्या रथावरती अग्नी अस्त्र आल्यामुळे त्या रथाचे तुकडे तुकडे झाले होते, त्याचं एक चाक असं निखळून पडलेलं. त्यांनी ते चाक हातात धरलं आणि ते फिरत फिरत ते आता भीष्मदेवांवरती प्रहार करणार. तर अर्जुन तिकडनं त्यांनी उडी मारली. सारथी खाली असतो, रथी वरती असतो, तर हे खाली उडून तिथे समोर धावत चाललेत. अर्जुनाने आणखी त्वेषाने उडी मारली आणि त्याने पाठून श्रीकृष्णांना कमरेने घट्ट पकडलं की नाही नाही नाही, तुम्ही असं करू नका. तुम्ही म्हणाले का करू नको, हे पितामह आज तुला ठार मारायला तिथे उद्युक्त झालेले आहेत. तर ते म्हणाले की माझे आणि तुमचं वचन काय, तुम्ही कधी शस्त्र, सबंध जनता पुढची भूतकाळातली भविष्यातली, तुमचं भूतकाळातलं जे नाव आहे ते खराब होईल, आणि भविष्यकाळात तुम्हाला कोणीही सन्मान देणार नाही. श्रीकृष्ण म्हणाले मला या जगात सन्मानाची अपेक्षा नाही. मी कोणतीही गोष्ट ही, मला उद्या भक्त मिळतील, उद्या भक्त जातील. उद्या प्रभुपाद सांगत होते, संपूर्ण जगाने निर्णय घेतला की आपण सर्वांनी हरे कृष्ण भक्त व्हायचं, आणि सगळ्यांनी आपापल्या घरी नैवेद्य दाखवला, हे एवढं खा, सगळ्यांनी जप चालू केला, हे भगवंता मला सुखरूप ठेव. तर सध्याचं जे इंटरनेट युग आहे याच्यामध्ये कधी कधी आपलं खास करून रेल्वेचं जे आपलं रजिस्ट्रेशन आहे ते एकावेळी 10,000 लोकांनी ते सिग्नल दिला आम्हाला हे तिकीट बुक करायचं आहे, ती संपूर्ण यंत्रणाच कोलमडते, सिस्टम क्रॅश, की आम्ही कोणताही आत्ता इलेक्ट्रॉनिक ॲप्लिकेशन स्वीकारू शकत नाही, सिस्टमच बंद पडली. तर असं कधी होईल का की सर्वांनी एकदम भगवंताची भक्ती सुरू केली आणि भगवंत अरे बस 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 तुम्ही सर्व जप करू नका, आज मला हिला द्यायचं आहे, ह्याला द्यायचं आहे, त्याला द्यायचं आहे, त्यांना द्यायचं आहे, किंवा तुम्ही इतका भोग दाखवला की अरे शेवटी मी पण माणूस आहे, मी सगळं काही खाऊ शकत नाही. तर नाही, असं नाही कधी होत. कोट्यावधी लोकांनी प्रार्थना केली, सगळ्यांच्या प्रार्थना स्वीकारल्या जातात. कोट्यावधी लोकांनी नैवेद्य अर्पण केला, आणियो आणियो आणि द्या आणि द्या, ह्यालाच म्हणतात परमेश्वर. तर ज्यावेळी श्रीकृष्णाने हे रथाचं चाक उचललं त्यावेळी भीष्मदेवाने हसत हसत आपला धनुष्यबाण डागवला. म्हणजे बघा आज मी खरं करून दाखवलं की नाही, तुम्ही माझा व्रतभंग केलात, मी पण तुमचा व्रतभंग करणार. तर कित्येक लोकांना ही कल्पनाच नाही आहे की भीष्म आणि कृष्ण यांच्यामध्ये पण एक भक्तीचंच नातं किंवा संबंध आहे, तो पण एक रस आहे. मला कल्पना आहे वीररस. वीररसमध्ये भक्त आणि भगवंत यांच्यात भांडण होतात, भांडण काय चक्क युद्ध होतं. तर युद्ध आहे हे आपण असं हात पकडून करू शकत नाही ना, तर समोर असलं पाहिजे. म्हणून भगवंतांच्या लीलेप्रमाणे भीष्मदेव हे समोर उभे होते योद्धा म्हणून. पण मग त्यांचं जे खरं त्यांचं हृदय जे आहे ते आपल्याला कधी समजतं, प्रथम स्कंद भागवतम 9वा अध्याय, यात तुम्हाला भीष्मदेवांचं खरं हृदयस्थ त्यांचे विचार काय आहेत ते त्यात प्रकट होतात. तर आपण
लहानशी सुरुवात केली अभय चरण या शब्दाचं विश्लेषण करत करत. तर छोटा अभय गौरमोहन डे यांचा सुपुत्र यांनी एके दिवशी आपल्या वडिलांना सांगितलं की मला जगन्नाथांचा रथ पाहिजे. तर अरे रथ कुठून आणणार आहे बाबा. तर त्यांचं ते बोलणं चालू असताना एक तिकडच्याच परिसरातील महिला आणि म्हणाली, अरे आमच्याकडे एक लहानसा रथ आहे, तो चालेल तुम्हाला. तर म्हणजे बघू बघू काय आहे. तर एक एवढ्या एवढ्या आकाराचा रथ. आणि ते म्हणाले चालेल. मग एक लोकल कार्पेंटर मिस्त्री त्याने थोडंफार रिपेअर करून ती चाकं वगैरे नीट केली. त्या लहान मुलामध्ये प्रभुपाद ज्यावेळी एवढे लहान होते त्यांनी तो जगन्नाथाच्या रथाप्रमाणे सजवला. 7 दिवस लोकल परिसरामध्ये ते लोक खेचायचे तो रथ. आणि घरोघरी जाऊन प्रभुपाद शेजाऱ्यांना सांगायचं की तुम्ही काहीतरी भोग बनवला पाहिजे, नैवेद्य दाखवला पाहिजे. मग त्या महिला नैवेद्य बनवायच्या, नैवेद्य दाखवायचे. ही लहानशी गोष्ट इतकी लोकप्रिय झाली की गौरमोहनना त्यांचे मित्र म्हणाले, अरे तुमच्याकडे एवढा चांगला उत्सव चालू आहे आणि तुम्ही आम्हाला बोलावलं नाही. त्यामुळे नाही, उत्सव कुठला हो, हे लहान मुलांचा खेळ आहे. नाही, आम्ही पाहतोय की ते मुलं इतक्या आनंदाने गांभीर्याने त्यांनी तो अरेंज केलेला आहे आणि इतक्या प्रेमाने ते करत आहेत. तर नंतर प्रभुपाद सांगायचे की मी असंच रेल्वेचं टाईम टेबल बघायचो. हां, ही गाडी जी आहे ती संध्याकाळी निघून सकाळी जगन्नाथपुरीला पोचते. पहिल्यापासून त्यांच्या मनात जगन्नाथपुरीला आपण कधी जाऊ कधी जाऊ कधी जाऊ. महाराष्ट्रातील कित्येकांना म्हणजे सध्या तरी जास्त एवढी माहिती नव्हती, पण आपले एक महाराष्ट्रीयन भक्त, महाराष्ट्रीयन लोकांना गणपती बाप्पा आवडतात फार. तर एक गणेश भक्त तिकडे गेले आणि त्यांनी म्हटलं की मी नाही दर्शन घेणार, मला आपलं गणपतीच आवडतात. तर का कोण जाणे त्यांना कोणतरी स्फूर्ती दिली, ते आत गेले, बघतात तर गणेश. हे कसं काय. तर सध्याचे गणेश भक्त ते तसे नसावे. सध्या काय वर्गणी घ्या, नंतर भले लोक जे काय करतात ते आपण इथे सांगू पण शकत नाही, बरोबर ना. पण हे महाशय खरोखरच शुद्ध हृदयचा असल्यामुळे जगन्नाथाने त्यांना आपलं एक गणेश रूप दाखवलं. तर ते भक्त इतके महान असावे की एक हाथी वेश, कधी तुम्ही पाहिलाय फोटो, तो जगन्नाथांना हत्तीची ती सोंड लावतात. आणखीन एक माताजी भक्त महाराष्ट्रीयन. तर मी महाराष्ट्रात आहे म्हणून मी जरा महाराष्ट्रीयन लोकांचा पक्षपात घेतो या ठिकाणी. तर या आजींनी, ती आजीबाई होत्या, त्यांनी एक वेगळ्या प्रकारची खिचडी ही बनवली. ती जगन्नाथांना एवढी आवडायला लागली की जगन्नाथ एका छोट्या बालकाच्या रूपाने तिच्या घरी येऊन लवकर लवकर मला लवकर खिचडी पाहिजे, लवकर पाहिजे. तर ते हिंदीमध्ये असं ते म्हणतात, जल्दी कर माँ, जल्दी कर माँ, माँ आई जल्दी कर, कर माँ. तर आज कर्माबाईंची खिचडी म्हणून एक पदार्थ तिथे भगवंतांना नैवेद्य दाखवला जातो. तर अनेक प्रांतातल्या लोकांच्या अशा कथा आहेत. जगत म्हणजे हे पूर्ण जगत, त्या जगताचे नाथ म्हणजे स्वामी. जगन्नाथ हे एकमेव दैवत असं आहे की जी मूळ गोपीनाथ मार्बलचे संगमरवराचे मुख्य अर्चा विग्रह म्हणजे छोटे आहेत ते जास्त करून कधी संगमरवरी असतात किंवा धातूचे पण असतात. तर ते धातूचे विग्रह हे बाहेर फिरतात. पण जगन्नाथ मात्र एकच पूर्ण पृथ्वीवरती असे दैवत आहे जे स्वतः बाहेर येतात.
त्यांचे 2 हात हे असे आहे, ते बघतायत, सगळ्यांना बोलावतायत आणि 2 डोळे एवढे मोठे आहेत, कोण कोण आलंय मला बघायला. तर ही भावना आहे. तर प्रभुपादांनी मग ज्यावेळी ते विदेशात गेले प्रचार करायला, त्यावेळी तिकडे त्यांनी जगन्नाथ रथयात्रेची स्थापना केली. एकदा त्यांच्या एक शिष्या मालती देवी त्या एका दुकानात गेल्या होत्या. बस 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 त्या एका दुकानात गेल्या होत्या आणि तिथे एवढेसे लहान जगन्नाथांची एक लाकडी मूर्ती, जो कोणी पुण्याला जातो तुम्हाला दिसतं ना, लॉन्डन छोटे छोटे बनवतात, तर कोणत्या शब्दात सांगू मी, त्यांच्याकडे पैसे नव्हते आणि तरी त्यांच्या पर्समध्ये जगन्नाथ आले. तर मधली जी गॅप आहे ती तुम्ही तुमच्या शब्दामध्ये भरून काढा की कसं काय आलं. रिसीट नाही, पैसे नाही, तरी पण जगन्नाथ आले. आणि तिला काही ठो माहिती नाही की ही काय भानगड आहे ती. आणि तिने प्रभुपादांसमोर एका टेबलावरती, प्रभुपाद हे काय आहे. प्रभुपाद उठले आपल्या आसनावरून आणि सरळ पूर्ण दंडवत, साष्टांग दंडवत मारला की हे जगन्नाथ आहेत. की म्हणजे तुम्ही आम्हाला राधाकृष्ण सांगितलं आहे, गौरनीताई सांगितलं आहे, पंचतत्व माहिती आहे, पण जगन्नाथ. तर म्हणे हो, हे कृष्णाचंच रूप आहे, हे कृष्णच आहे. आणि कोण होतं का यांच्याबरोबर. म्हणजे आता तुम्ही सांगताय तर मी आता बघते, पण मला नाही माहिती आणि कोण होतं म्हणून. तर प्रभुपाद म्हणाले, बघ त्यांची एक बहीण आहे जिचं पिवळं रूप आहे, पेंटिंग पिवळं असं सुभद्रा देवीचं, आणि त्यांचे भाऊ बलराम, बलभद्र, बलभद्र बलीना, बलशाली, त्यांचा जो रंग आहे तो श्वेत, पांढरा शुभ्र. तुम्ही प्रयत्न करते. पुन्हा त्या दुकानात गेले, इकडे तिकडे सगळं बघतायत, तर बरोबर त्या सेटमध्ये छोटी बलरामांची मूर्ती आणि बाजूला सुभद्रा. ते पण 2 कसे का होण्या त्यांच्या पर्समध्ये आले. त्या दुकानदाराला मात्र भरपूर पुण्य मिळालं असणार, मला तरी वाटतंय. आणि मग प्रभुपादांनी त्या माताजींचे पती श्याम सुंदर ते म्हणाले की तुला वूड कार्विंग म्हणजे लाकडाचं कोरीव काम करण्याची तुला हे आहे ना, ती कला तुला येते. ते म्हणाले हो, तर तू ही जी मूर्ती आहे हिला पाहून एक एवढी या 3.5-4 फुटाची बनवू शकतोस का. ते म्हणाले हो. मग त्याने जाऊन लाकडाचे ओंडके आणले, म्हणजे 3 तुकडे केले आणि ते आपले टुक 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 करत त्यांनी ते बरोबर ते बनवलं. आणि सॅन फ्रान्सिस्कोमध्ये, जे अमेरिकेच्या पश्चिम तटावरती शहर आहे, काही वर्षामध्येच रथयात्रा डे म्हणून तिकडच्या म्युन्सिपल कमिशनरने सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. ज्या पाश्चात्य राष्ट्रीय लोकांना कृष्ण म्हणजे काय माहिती नाही, जगन्नाथ तर आपल्या लोकांना माहीत नाही जगन्नाथ म्हणजे काय, ते बाकींची काय गोष्ट. तिकडच्या पोलिसांना विचारलं की हे रथयात्रा हे काय करतात. त्यामुळे एक गोष्ट आहे, हे जे 500-1000 लोक येतात ना, हे काही जिंदाबाद मुर्दाबादवाला ग्रुप नाही आहे.
आणि ते रस्त्यावरून जाताना काचा फोडत नाहीत, दगडफेक करत नाहीत, शिवीगाळ करत नाहीत, रस्ते घाण करत नाहीत. आम्हाला काही काळजी नाही आहे. प्रत्येकजण आपापल्याप्रमाणे बघणार ना. पोलिसांच्या मनात सगळ्यात हेच डोकेदुखी की हे हा जिंदाबाद क्राऊड आणि ते मुर्दाबाद क्राऊडमध्ये एकमेकांना भांडणार. तर जगन्नाथांमध्ये ही एक अपूर्व शक्ती आहे. जगन्नाथ मंदिर जे आज आपण पाहतो ते अनंतवर्म चोडगंगदेव म्हणून एक राजांची परंपरा आहे. 4 का 5 राजे होऊन गेले आणि त्यांनी म्हणजे एका राजाने मंदिराची सुरुवात केली, उभारणी, दुसऱ्याने 30% केलं असेल, चौथ्याने आणखी केलं असेल. लास्ट राजाचं ज्याचं नाव केलं जातं त्याच्या कारकिर्दीत फक्त ते मंदिर उद्घाटन करण्यात आलं. अद्भुत असं मंदिर आहे ते. आता जगन्नाथ आपल्याकडे वेळ एवढा नाही आहे, भरपूर आपण कथा करता आली असती. जगन्नाथ म्हणजे कृष्ण. विष्णू आणि कृष्ण यामध्ये पण काही अंतर नाही आहे. तर लक्ष्मी जी आहे, सुभद्रा त्यांची बहीण, पण लक्ष्मी जी आहे ती लक्ष्मी सिंधुजा, समुद्रात उत्पन्न झालेली. सिंधू समुद्र, त्यात तिचा जन्म होतो म्हणून ती समुद्रात उत्पन्न झालेली. तर समुद्र तिचे वडील म्हणजे समुद्र विष्णूंचे सासरे. तर एके दिवशी जगन्नाथांनी लक्ष्मीला सांगितलं, ह्या शब्दात सांगितलं नसेल पण तुम्हाला मजेदार समजलं पाहिजे, तुझ्या बापाला सांग एवढा आवाज नाही करायचा. तर आपण मराठीत कोणी असं बोललं की पहिल्यांदा बाप काढायचा नाही, अरे सांगतो मनाशी बोला काय बोलायचं. तर ही परंपरा खूप शतकांपासून आहे ती. ते म्हणजे तुम्हाला माझ्या वडिलांचं एवढं काय आहे आणि उगाच त्यांना नाव द्यायचं कारण नाही आहे. तर ते म्हणले की इथे मी जगन्नाथ जे आहे त्याला शंख क्षेत्र म्हणतात, शंखाच्या आकाराचं आहे. आणि पुरी हे जे गाव आहे ते अगदी समुद्र शेजारी आहे. तर हे ज्यावेळी त्यांनी कंप्लेंट केली विष्णूंनी आपल्या पत्नीकडे की काय आहे जरा शांतपणे, म्हणजे माणसाला जगन्नाथ म्हणजे दररोज एवढ्या हजारो लोकांना तुला काय पाहिजे, तुला काय पाहिजे, परीक्षेत पास व्हायचं, गाडी पाहिजे, बंगला पाहिजे, प्रमोशन, आणि काय तुम्हाला मुलगा पाहिजे, मुलगी नको, मुलगी पाहिजे, मुलगा नको, लग्न व्हायचं आहे, हुंडा द्यायचा आहे, पैसे पाहिजे. अरे एवढ्या सगळ्या लोकांनी मागणं घेणं आणि शेवटी सगळं सांभाळून कोणी म्हणेल की जरा निवांतपणे जरा आराम करे रात्री, हे हुश समुद्राचा आवाज. ते एक दिवशी म्हणाले तुझ्या वडिलांना पुण्याला सांगतोय मी, आवाज नाही करायचा इकडे, आता मी चाललो, मला जायचं इकडे, ती आवाज आहे. तर मग लोकांनी समुद्राला सांगितलं. आणि आता हे मी सांगतोय, मी प्रयोग केलेला नाही आहे, पण पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण 4 द्वार आहेत त्याला. आणि अश्वद्वार, गजद्वार, सिंहद्वार, व्याघ्रद्वार असे आपण जे मुख्य समजतो ते सिंहद्वार आहे ते. तर ते सिंह कोणत्या पण द्वारांना तुम्ही आत गेलात की समुद्राचा आवाज येत नाही. आश्चर्यकारक गोष्ट. आणि एके दिवशी आवाज पुन्हा व्हायला लागला. मग त्याने हनुमंताला प्राचारण केलं, हनुमंत बोला, तुम्ही इकडे उभं राहायचं, नीटपणे कान देऊन ऐकायचं. आवाज आला तर मला सांगायचं बरोबर, बघ म्हणजे सासऱ्याची खोड मोडतो मी. तर समुद्र बिचारे माहीत नाही, आपली मुलगी दिली आहे तर थोडं जावाई बापूंचं ऐकावं लागतं, घरोघरी या गोष्टी असतात. तर त्यांनी आटोकाट प्रयत्न केला असेल, आवाज होत नाही, आवाज होत नाही. आता हनुमानच स्वतः तिथे इंचार्ज म्हणून बसलेले आहेत की
कानपता हनुमान, कानाद्वारे ते हनुमान असे कान देऊन ऐकतात, आवाज येतोय का, आवाज येतोय का, कानपता हनुमान. तिकडे एक मोठी घंटा पण आहे. सध्या मोबाईल आत घेऊन जात नाही, चांगली गोष्ट आहे, त्यामुळे कोणी फोटो बिटो काढत नाही त्याचा. पण जर तुम्ही जाल तिकडे तर ते कानपता हनुमानाच्या पाठी एक छोटंसं म्युझियम होता, पण तो आता बंद आहे. तर इकडे घंटा आहे मोठी अशी. एक युरोपियन जहाज येत होतं आणि जगन्नाथपुरीच्या समुद्रामध्ये वादळात सापडलं ते. तर एक भारतीय माणूस होता त्याच्यामध्ये, तो आपला जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय जगन्नाथ. तर त्या कॅप्टनने त्यानं विचारलं, हे काय करतोस तू? तर म्हणे हे आमचं पुरी स्थान आहे, या ठिकाणी आमचे जगन्नाथ स्वामी आहेत. तो ज्या प्रकारे त्यांनी सांगितलं की इथे दैवत आहे, परमेश्वर आहे, त्या कॅप्टनने विचार केला की जर त्यांनी हे वादळ शमवलं आणि आम्ही सुखरूप असू, तरी मी ही घंटा जी घेऊन चाललो आहे मी दक्षिण भारतात, ती मी ह्या तुमच्या देवाला देईन. तर यांचं भजन चालूच होतं आणि अचानक वादळ शांत झालं. तर बोललेल्या वचनाप्रमाणे त्याने ते युरोपमध्ये घडवलेली घंटा आहे ती, त्याच्यावरती नाव वगैरे सगळं लिहिलेलं आहे, कोणासाठी घेऊन जात होते ते पण लिहिलेलं आहे. ती आज जगन्नाथांच्या इकडे आहे. दुसरे एक हनुमान आहेत पुरीमध्येच, त्यांना सांगितलं की तुम्ही हनुमानाची कामं अशीच रक्षण करा, इकडे असं होऊ देऊ नका, तसं होऊ देऊ नका. आणि त्या हनुमंतांना तिकडे रोज जगन्नाथचा प्रसाद आहे अप्रतिम, परंतु रोज भात, सुखा भात, गोड भात, नुसता भात. तर हनुमान म्हणाले, रे आम्ही अयोध्येतले, अयोध्येमध्ये रोटी पुरी आणि वेगवेगळ्या प्रकारची बाकीची पक्वान्न, ते हे लोक काय आता ड्युटी आहे म्हणून करतोय मी, पण इतकी वर्ष झाली समुद्र काय आता. त्या गोष्टीचं असं आहे की समुद्र कधी कधी उल्लंघून पुरीमध्ये येईल का, पुरी नगरी आहे, त्या समुद्र आला तर त्या ठिकाणी हनुमान म्हटलं की नाही येऊ द्यायचं. तर हनुमंतांना वाटलं की एक दिवस रात्री आपण जरा सटकूया, अयोध्येत जाऊया, आपले जे कोणी अयोध्येतले भक्त आहेत त्यांना प्रेमाने मिठी मारून त्यांना भेटूया, ते जे काही देतील ते सगळे नॉर्थ इंडियन चांगले पदार्थ खाऊ आणि नंतर पुन्हा येऊन सेवा करू. सेवेला कोण नाही म्हणतंय. हनुमंत नाहीत हे पाहून समुद्राला वाटलं की आज आपला चान्स आहे. त्यांना काय ते बुडवायचं नव्हतं, पण जस्ट असं थोडं दाखवायचं होतं की कधी कधी आपली इच्छा होती अशी हुलकावणी देणं की बघ बाबा आम्ही पण आहोत, आम्ही काही कमी नाही आहोत. तर समुद्र काही क्षणासाठी त्या पुरीमध्ये आले आणि तेवढ्यात हनुमानांना ते तिकडे संपून आलं इकडे आणि सगळं म्हणाले, रे केवढं पाणी आहे, कशामुळे, हे सिक्युरिटी तुमचं काम आहे इथं उभं राहायचं, तुम्ही सगळं कुठे फिरत जाता. ते म्हणाले की नाही काय सांगणार की प्रसाद तुम्ही देता, तुम्हाला कधी कधी जमत नाही, सांगता पण येत नाही. तर तिकडे पंचायत बसली, लोकांनी म्हटलं की हा माणूस चांगला नाही आहे, सिक्युरिटी काम नीट करत नाही आहे. कधी कधी असं ना सिक्युरिटी झोपलाय की नाही, तुम्हाला जागरण, हे उठ. तर म्हणे अरे हा सिक्युरिटी आहे आणि मी जागा आहे आणि हा बिंदासमध्ये घोरत राहतो. तर ठराव असा पास झाला की या हनुमंताला बेडीने बांधून ठेवायचं. तर ते हनुमान जे आहेत, दुसरं मंदिर आहे ते चक्क त्यांना बेड्या घातलेल्या आहे, बेडी हनुमान. पण त्यांना एवढे लाडू देतात, त्यांना कधी ते अयोध्याच्या लाडूची आठवण होऊ नये म्हणून. तर जगन्नाथ, कृष्ण, बलराम त्यांचे बंधू आणि सुभद्रा देवी, ती संबंध कथा करायला आपल्याला वेळ नाही आहे पूर्ण. पण मग कृष्ण असेल, मग कृष्णांचं रूप आहे असं काय हो, कृष्ण म्हणजे बासरीवाले, सुंदर, त्रिभंग सुंदर. द्वारकेमध्ये
रोहिणी देवींना विचारपूस करण्यात आली, द्वारकेच्या राण्या किती? 16,108. त्याच्यापैकी 8 पट्ट राण्या, बाकी 100 पण, आणि त्याच्या खाली 16,000. तर त्यांनी रोहिणी देवींना विनंती केली की तुम्ही आम्हाला काही वृंदावनमधल्या कथा सांगावं. ते म्हणले ते शक्य नाही आहे, जर का श्रीकृष्णांना वृंदावनचं स्मरण झालं तर काय होईल मला सांगता येणार नाही. त्यामुळे काय काळजी करू नका. मग दारं खिडक्या सगळं घट्ट बंद करण्यात आलं आणि रोहिणी देवी श्रीकृष्णांचं माखन चोरी लीला, गोचारण लीला, नंतर मग दूध चोरणं, लोणी चोरणं आणि बासरी वादन सगळ्या या एक एक करत त्यावेळी सुभद्रा देवी ही त्या कक्षाच्या बाहेर कान देऊन ऐकत होती. बलराम पण तिकडे ऐकायला लागले की काय चाललंय आतमध्ये, आणि श्रीकृष्ण बघायला आले तर ते म्हणले की सगळे दरवाजे बंद आहेत आणि हे लोक काय आतमध्ये चालू आहे. तर त्या कथांचं श्रवण चालू आहे. ते होता 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 कृष्ण, बलराम आणि सुभद्रा यांच्यामध्ये, ज्याला महाभाव म्हणतात किंवा सात्विक विकार म्हणजे ट्रान्सफॉर्मेशन, तर दोन्ही हात हे असे आत 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 जायला लागले, डोळे असे विस्फारून मोठे व्हायला लागले. सुभद्रा देवीचे दोन्ही हात आणि पाय दोन्ही आतच गेले. फक्त बलराम आणि कृष्ण यांचे दोन्ही हात छोटेसे असे बाहेर राहिले, डोळे मोठे. तर हे तिघही भाऊ आणि भगिनी हे कृष्णाच्या वृंदावनातील अति गोपनीय, अति गूढ आणि अति गंभीर असा तो वृंदावनचा रस आहे, त्याचं आस्वादन करताना हे रूप झालेलं आहे. एक तुकाराम महाराजांचा अभंग आहे, पाहिजे जातीचे. पुढे काय, तर हा जो अभंग आहे हा मी या ठिकाणी वापरतो की जगन्नाथ कोण आहे, जगन्नाथ असे का, मग तसे का, तर पाहिजे जातीचे म्हणजे जो जातीने शुद्ध भक्त आहे तसा माणूस पाहिजे, तसं मन पाहिजे, त्याला हे समजेल. बाकी कोणी पण हातामध्ये पेन आणि हातात दौत टाक घेऊन काही लिहाल त्याला काही अर्थ नाही. तर जगन्नाथपुरीमध्ये इतक्या कथा आणि म्हणजे सगळं असं ते ठासून भरलेलं आहे. ते एका हजार किंवा मर्त्य मानवाचं तर ते कधी शक्यच नाही त्यांच्या लीलांचं हे सांगणं, कदाचित कोणालाच शक्य नाही आहे ते. परंतु जसं प्रभुपादांसारखे शुद्ध भक्त ज्यांची इच्छा की ही कृपा जी आहे ती सर्व ठिकाणी पसरावी. प्रभुपादांचे एक शिष्य आहेत नर्तकी देवी म्हणून, कदाचित तुम्ही काही जण पाहिलं असेल. तर ही त्यावेळी 17-18 वर्षाची मुलगी, युवती, कॅलिफोर्नियामध्ये. मी त्यांना विचारलं तुम्ही पहिल्यांदा जगन्नाथ कधी पाहिलेत, त्यावेळी त्या कथा सांगत होत्या की एक दिवशी अशीच कॉलेजमधनं आम्ही बाहेर पडलेलो आणि एक पॅम्पलेट मिळालं की उद्या या ठिकाणी शोभायात्रा आहे, रथयात्रा आहे. काही माहीत नाही रथयात्रा काय, जगन्नाथ काय ते. पण मी जे पहिल्यांदा त्या रस्त्यावरती रथात बसलेले जगन्नाथ पाहिले, म्हटलं ताई तुमच्या मनात काय नक्की विचार आले. त्या म्हणाल्या की ह्याच्या इतकं सुंदर रूप मी कुठे पाहिलं नाही. पाहिजे जातीचे बघा. तर त्यामुळे खास करून कलियुगामध्ये तरी राजा इंद्रद्युम्न, आणखीन एक मोठी कथा आहे ती आपण त्यात जाणार नाही आता, ज्यांनी हे जगन्नाथांना या ठिकाणी पाचारण केलं, त्यांनी जगन्नाथांकडे 3 वर मागितले.
पहिल्यावर होता, भगवंता मला पुत्र होऊ देऊ नकोस. म्हणजे काय आश्चर्य, लोक तर अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, आणखीन सध्या असा वर देत नाही ना कोणी, मागत पण नाही कोणी. 8 एकच सांभाळता नाकीन होते तर 8 आना कोण सांभाळणार. असो, पण त्यांनी मात्र म्हटलं की मला पुत्र होऊ देऊ नकोस. का तर पुढे उद्या माझ्यानंतर कोणी असं म्हणू नये की हे मंदिर माझ्या वडिलांचं आहे. तुम्ही जगन्नाथ आहात, तुमचा सगळ्यांवर सगळ्यांचा तुमच्यावर अधिकार असू दे. दुसरी गोष्ट, तुमचा उजवा हात कधी सुकता कामा नये. आपण जेवतो त्यावेळी उजवा तोंडाशी संबंध आल्यामुळे उजवा थोडा ओला होतोच. याचा अर्थ असा की तुम्ही रात्रीचे 2 का 3 प्रहर सोडले तर जगन्नाथांना सतत काही ना काहीतरी नैवेद्य दाखवलाच जातो. तर हे खाऊन हात धुवायच्या आधी दुसरी थाळी तयार, चला ही पण खा. आणि अशा प्रकारे तुमचा महाप्रसाद जो आहे तो सर्व जाती पंथ कोणीही असेल सगळ्यांना तिथे मिळाला पाहिजे, ही भावना. आणि तुम्ही कधी झोपू पण नाही, कधी तुम्ही कधी आराम करायचा नाही. म्हणजे काय, अरे कोणी पण कधी येईल, कोणाचं एक कलियुग आहे, लोकांच्या मनात मोठे मोठे प्रश्न असतात, विवंचना असतात, तर तुम्ही तिथे सदैव त्यांचं जे कोणी येईल त्यांचं ऐकायला तिथे असले पाहिजे. जगन्नाथाने तिन्ही यांना तथास्तु म्हटलं. तर आजही जगन्नाथ मंदिर सर्वांसाठी आहे. जगन्नाथ सतत भोग खातच असतात आणि सर्व भक्तांच्या चिंता, त्यांचे प्रश्न, त्यांच्या विवंचना, मानसिक क्लेश हे सर्व दूर करायला ते सदैव तत्पर असतात. तर आत्ताचा जो काळ आहे, स्नान यात्रा होते, स्नान यात्रा. जगन्नाथांना द्रवित पदार्थ म्हणजे पंचामृत, दूध, दही या सर्वांनी त्यांचं स्नान केलं जातं. स्नान केल्यानं त्यांना सर्दी पडसं होतं, तर त्यांना ताप पण येतो. मग तिकडे वैद्यराज आहेत, ते त्यांना औषध देतात. तर हे जे 15 दिवस आहेत त्यात ते दर्शन देत नाहीत. आणि या काळामध्ये जगन्नाथ काष्ठाचे बनलेले आहेत, लाकूड. तर त्याचं पुन्हा पेंटिंग वगैरे सर्व काम त्यांना हा अवधी मिळतो, हा जो गॅप आहे तो. आणि आता 5 तारखेला का 6 तारखेला 7 तारखेला, अच्छा, यावेळी काहीतरी तिथींचं काहीतरी हे होतं आहे म्हणून तरी सांगितलं आम्हाला की जे 2 तिथी वेगळ्याचं ते यावेळी एकच होत आहे. तर त्यामुळे 7 जुलै 2024 हां, यावेळी रथयात्रा खूप संध्याकाळी उशिरा निघणार आहे, असं पण आहे. 14वं शतक का 15वं शतक, त्यामध्ये तो जो मोठा रस्ता आहे, ग्रँड रोड म्हणतात त्याला, राजविधी, त्यातनं एक नदी जायची. तर जगन्नाथ यायचे रथामध्ये, मग नावेत बसायचे, नौका, बोट. मग त्या बोटने नदी पार करून पुढे जायचे, तिकडे दुसरा एक रथ असायचा, मग त्यातनं ते गुंडीच्यात जायचे, गुंडीच्या मंदिर. आता इतकी शतकं गेल्यामुळे ती नदी तर सुकली, पण मध्ये तुम्ही गेलं ते एक असं थोडंसं एक उतार दिसतो खरा, जास्त एवढा नाही आहे. त्या दिवशी हजारो नाही लाखो भक्त, कधी कधी लोक म्हणतात भारतामध्ये, खास करून आधुनिक विचारसरणीचे लोक, की हे एवढ्या लोकांना बोलवतो कोण? कोणाला कधी आमंत्रण होतं की उद्या रथयात्रा आहे, उद्या यायचं काही माहीत नाही. कोण लोक येतात, कुठनं येतात, आणि संध्याकाळी पूर्ण सामसूम जातात पुन्हा. तर कित्येकदा असं होतं की रथयात्रा 2 दिवसाचा प्रसंग होतो, मग संध्याकाळ झाली ते थांबले की बस तिकडे थांबले. दुसऱ्या दिवशी ती इस्कॉनची रथयात्रा होते, मग सगळे इस्कॉनचे भक्त आहेत.
आणि जे पोलीस आदल्या दिवशी ए हाड 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 निघ बाजूला बाजूला, हे दुसऱ्या दिवशी अरे या 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 या. मी एकदा गेलेलो, माझ्या आईला घेऊन गेलेलो होतो, त्यावेळी ते 2 दिवसच झाला प्रोग्रॅम तो. तर असं आहे. आपल्यापैकी मुंबईचे काही भक्त आहेत ज्यांनी असा पण केलेला आहे की हे जगन्नाथ स्वामी मी प्रत्येक रथयात्रेला इथे सेवेला येणार, असे पण आहेत. एक आमचे भक्त आहेत जे लॉकडाऊन काळामध्ये पण स्वस्तात तिकीट मिळालं म्हणून गेले तिकडे, आणि त्यांनी पाहिलं की गव्हर्नमेंटच्या लोकांनी म्हटलं आहे की आजची रथयात्रा ही फक्त पोलीस पंडा असेच काही लोक खेचतील, बाकी पब्लिकला अलाउड नाही आहे. तरी हे जगन्नाथ प्रेमी भक्त आत गेले, त्यांना पोलिसांनी अटक केली. सकाळी 9:30 का 10:30च्या आसपास सुमारास दिवसभर पोलीस स्टेशनमध्येच होते. म्हणाले आम्ही तुम्हाला सोडू शकत नाही. 64 मनात जप केला. दुसऱ्या दिवशीची फ्लाईट पकडून पुन्हा आले. मागच्या रथयात्रेची गोष्ट, एक भक्त त्यांना एका पंडाने म्हटलं इधर आओ. तर म्हणले काय? भगवंतांना रंगवणार तू, पेंटिंग चाललंय. हो. काही कारण नसताना त्याला त्यांनी वर घेतलं आणि त्याने थोडंसं ते रंगवण्याची सेवा केली, असं पण मिळतं. इंद्रद्युम्न स्वामी त्यांची एक डायरी लिहितात ते, तर त्यात एकदा ते पूर्ण परमिशन होती आपल्याकडे, ते कलेक्टरचं एक पत्र असतं, त्याला कॉर्डन म्हणतात, त्या इनर कॉर्डनमध्ये त्यांना आत जायला मिळालं. आणि त्या ड्युटी चेंज झाली का काय माहिती, पण जो SRPF किंवा SRPFचे लोक असतात, स्टेट रिझर्व्ह पोलीस, त्याला वाटलं की हा गोरा आत कसा काय आला, त्यांना अलाउड नाही आहे. त्याने जाऊन सरळ त्यांच्या नाकावरती एक ठोसा मारला. महाराजांनी मला अशी चक्कर आली. म्हटलं हे काय चाललं आहे? मग त्याला कोणी सांगेल की अरे इस्कॉनचं क्राऊड आहे, यांच्याकडे पूर्ण परमिशन आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. ते म्हणाले की मी फक्त जगन्नाथकडून ही माझी परीक्षा झाली असं समजतो. म्हणजे कधी एकदम तुम्हाला अचानक वर घेण्यात येईल, तर एक ठोसा पण मिळेल, आणि यातल्या मधल्या अनेक गोष्टी होऊ शकतात. तर असं प्रचंड चमत्कारिक हे सगळे झाले बाह्य चमत्कार. पण जगन्नाथ जे आपल्या भक्तांची काळजी घेतात भक्तीसाठी, त्याला मात्र काही उपमा नाही आहे. तर सध्या यूट्यूबवरती लाईव्ह टेलिकास्ट होतीच रथयात्रा. जर जमलं तर आवर्जून जा, नाही जमलं तर जे कोणी जात असतील त्यांची सेवा करा. तेही नाही जमलं तर घरी बसून प्रार्थना करा. पण कोणत्याही परिस्थितीत 7 जुलैला रथयात्रेत सामील व्हा. जगन्नाथ बलदेव सुभद्रा माई की, श्री स्नान यात्रा महोत्सव की, जगन्नाथ रथ यात्रा महामहोत्सव की, ताई गौर प्रेमानंदी.